नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी वाढोणा येथील 2 व्यक्तींवर हल्ला करून ठार मारणाऱ्या वाघाला आज वन विभागाने जेरबंद केले। 15 एप्रिलला गंगासागर हेटी येथील कुंडलिक बोरकर तर 18 मेला वाढोणा येथील मारुती शेंडे यांना आपले भक्ष्य केले होते। मात्र तरीही या परिसरात या वाघांची भटकंती सुरू होती। सदर नरभक्षक वाघाने गेल्या महिनाभरापासून या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते। या नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती। वन विभागाने गंभीर दखल घेऊन आज शुक्रवारी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान गंगासागर हेटी बेटातील सावरला येथील सर्वे क्रमांक 2 मध्ये जेरबंद केले। सदरची कारवाई उपवन संरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांच्या नेतृत्वात डॉक्टर रविकांत खोब्रागडे, अजय मराठे, वनपरिक्षेत्राधिकारी अरूप कन्नमवार तथा वन विभागाचे अधिकारी PRT सदस्य वनमजूर यांनी केली। सदर नरभक्षक वाघाला नागपूर येथील गोरेगाव प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे।